आणि त्या अवताराचा जो मार्गशीर्ष महिना हा अवतार दिन संपन्न झालेला आहे आणि त्याच परंपरेनुसार त्या दत्तात्रय प्रभू अवतारांच्या अनुषंगाने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला हा एक महत्वाचा विचार आहे। तर अवतार होण्याचा जो कारण भाव जो असतो तो जीवाच्या कल्याणाकरता, जीवाला दुःखातून सोडवण्याकरता आणि अंतिम जे साध्य आहे परमेश्वर प्राप्तीचं ते पूर्ण करण्याकरता प्रत्येक अवतार होत असतो। प्रत्येक अवताराची जी परंपरा आहे किंवा जे कार्य आहे ते जीवाच्या अधिकारानुसार होत असतं। तर मला एकच आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की प्रत्येक जीवाचा अधिकार वेगवेगळा असतो, कर्म वेगवेगळी असते आणि त्या कर्मेनुसार परमेश्वर देवा जीवाला दाखवू शकत असतात। तर दत्तात्रय प्रभूच्या अवतार कार्यामध्ये असा एक प्रसंग घडलेला आहे की तो प्रसंग सर्वांनाच विचार करण्याजोगता आहे। आपल्या कर्म अधिकारानुसार एका राजकुळामध्ये एका जीवाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर पूर्वी काही कर्म असतील त्या कर्मानुसार त्यांना ध्येय प्राप्त होतो आणि राजकुळात जन्माला येऊन असा अधिकार जोडल्यानंतर सुद्धा जन्मामध्ये काहीतरी त्रुटी काहीतरी दोष घडला म्हणून जन्माला आला आणि तो जन्म असा झाला की अपूर्ण अवस्थेत सर्व शरीर चांगल्या प्रकारे प्राप्त झालं, परंतु जे दोन हात आहेत ना कर्म करण्याचे ते अशा थोड्या अपूर्ण अवस्थेत ते प्राप्त झालेले त्यांना, म्हणजे त्यांना असा एक असाध्य रोग झाला आणि त्या कुष्ठरोगामध्ये त्यांचे जे हात आहेत ते अपूर्ण अवस्थेत गेलेले आहेत। शेवटी ते कसं आहे जन्माला राजकुळामध्ये आलेलं आहे, परंतु असं व्यंग रोगी शरीर हे दुःखाला कारण असतं आणि त्यामुळं तो राजा त्या अवस्थेमध्ये विचार करतो की आपण राजघरामध्ये जन्माला आलो, परंतु ह्या राज अधिष्ठानावर आपण बसण्यात योग्य नाहीये, मग काय करायचंय? मग आपण ते प्राप्त करून घ्यायचे, आपला दोष आपण नष्ट करायचा आणि ते हात आपण प्राप्त करून घ्यायचे। अशा उद्देशाने त्याने आपल्या राजसूत्राची जी काय नियमावली आहे, जो अधिकार आहे तो एका अधिकारी व्यक्तीला दिला आणि त्यांनी त्या राजधानीतून प्रयाण केलं आणि सह्याद्री पर्वतावर कोणाच्या तरी मार्गदर्शनाने, मला त्या व्यक्तीचं आज नाव आठवत नाहीये, परंतु ते मार्गदर्शक आहेत, त्यांनी सांगितलं सह्याद्री पर्वतावर दत्तात्रय प्रभू आहेत, त्या दत्तात्रय प्रभूंची तुमची भेट होईल तर हा तुमचा कर्मभोग नष्ट होईल। या उद्देशाने ते सह्याद्री पर्वतावर आले आणि तिथं आल्यानंतर कळाले की दत्तात्रय प्रभू असे विहरण वर्तन करतात, त्यांची दैनिक जी काय राहण्याची जी पद्धती आहे ती त्यांना कळाली आणि बिरुबाळाच्या कळ्याला ते प्रत्येकाळी आंघोळ करतात। असं निश्चित झाल्यानंतर त्या सहस्रार्जुनाने दत्तात्रय प्रभूंची सेवा करण्याचा आरंभ केलेला आहे। लक्षात ठेवा, हे जीवाची अवस्था आहे, परंतु भाग्य जोडलेला आहे, अधिकार जोडलेला आहे आणि एक उभयदृश्य अवताराचं सान्निध्य प्राप्त झाले सेवेकरता आणि त्यांनी ती सेवा सुरू केली। तर कोणती सेवा सुरू केली? देवाने स्नान केल्यानंतर त्या मेरू तळ्याच्या ठिकाणी ते काठावर बसायचे आणि प्रातःकाळचं सूर्याची किरणं ते घ्यायचे आणि त्यावेळेला सहस्रार्जुनाने त्या दत्तात्रय प्रभूंच्या श्रीमुकुटाला जे केस असतात ते
आंघोळ केल्यामुळे ओले होतात आणि त्या ओल्या केसांना सुगंध देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. असा तो विधीचा सेवेचा जो त्यांनी आरंभ केला आणि प्रतिदिनी ते त्या धुपाटण्यामध्ये धूप दाखवून त्यांना त्या केसांना ते सुगंधित करायचे. बराच काळ गेला. थोडे कथा ही कशी चरित्रवृत्ती आहे, त्याला वेळ जाईल, परंतु ती सांगणं गरजेचं आहे. तर असं झाल्यानंतर एक दिवस असा प्रसंग घडला की जे धुपटणं असतं ना, तेव्हा विस्तव टाकायचा, धूप दाखवायचा, ते धुपटणं सापडलं नाही. मग आता वेळ गेला आणि आपली आपण जी सेवा आहे ती अपूर्ण राहील, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचे जे हात होते दुंडे हात, तिथं जो विस्तव होता ते अंगार त्यांनी हातावर घेतले आणि त्या याचं धूप दाखवला आणि त्यांनी श्री मुकुटाच्या श्री केसांना त्यांनी काय केलेले धूप दाखवला. आणि त्यावेळेला प्रसंग परमेश्वर सर्वज्ञ असतो, सर्व जाणतात, परंतु जीवाचा जो अधिकार असतो कार्यवीन झालेला परमेश्वर दान देत नाही. आणि मग त्यांनी त्या केसांना धूप दाखवल्यानंतर जे काही चर्म आहे ना, ते चर्म त्या अंगारामध्ये थोडं ते जळालं आणि त्याचा दुर्गंध करपटणी आली. आणि मग त्या करपटणीला निमित्त करून दत्तात्रय प्रभूंनी मागं पाहिलं आणि त्याच्या हातावर तो अंगार घेतलेला पाहिल्यानंतर म्हणजे सांडी टाकून दे. तर टाकून दिल्यानंतर दत्तात्रय प्रभू म्हणतात, आम्ही प्रसन्न झालो. माग एक परमेश्वर अवतार एका राजघराण्यात जन्मलेल्या व्यंगरूपी जरीर प्राप्त झालेल्या जीवाला म्हणतात आम्ही प्रसन्न झालो. माग म्हणजे हे हात असे त्यांची जी त्रुटी होती ना, ती त्रुटी, त्या त्रुटी पुढे केली दत्तात्रय प्रभूचे हे आम्ही असे हाताचे आहोत, आम्हाला हात द्या चांगल्या पद्धतीचे, हे मागितलं त्या राजाने. उद्देशच तेवढा होता. त्यावेळेला ते म्हणले असते की मला काहीच नको, मला तुमची प्राप्ती पाहिजे, तुमचं सानिध्य पाहिजे, मला हा संसार नकोय. परंतु नाही, अधिकार नाहीये. आणि अधिकार नसल्यामुळे त्यांनी हात मागितले. दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं तुला सहस्र हाताचं सामर्थ्य येईल, बळ येईल. 2 हात मागितले पण दत्तात्रय प्रभूंनी 10,000 वाट म्हणजे हाताचं त्यांना सामर्थ्य दिलं. आणि तुला हात प्राप्त झाल्यानंतर लोकांचे मनोरथ पुरवशील आणि वलयांत्री पृथ्वीचा चक्रवर्ती राजा होशील, एवढा वर दत्तात्रय प्रभूंनी सहस्र अर्जुनाला दिला. या वेळेचा समारोप अत्यंत महत्वाच्या विचाराने होणार आहे. तर झाल्यानंतर दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेतलं आणि तो आपल्या नगरीला निघून गेला. गेल्यानंतर पुन्हा राजाभिषेक झाला, राज्यावर बसला आणि मग बराच काळ केल्यानंतर त्यांनी बरंच आपलं सैन्य घोडदौड घेतलं आणि त्यावेळेला एक नियम होता की राजाने शिकार करायची, म्हणून तो शिकारीला निघाला आणि अरण्यामध्ये शिकारीला गेला. फिरला बराच फिरला, सर्व सैन्य होतं, घोडे होते, सर्व होतं. आणि फिरल्यानंतर थकला, तहान लागली आणि तहान लागल्यानंतर सेवकाला सांगितलं मला तहान लागलेली आहे, कुठंतरी पाण्याचा शोध घेऊन मला पाणी द्या. एक सेवक गेला, पाहिले इकडं तिकडं. त्या ठिकाणी एक पर्णकुटी होती आणि त्या पर्णकुटीमध्ये तो सेवक गेला. त्याने सांगितलं आमचे चक्रवर्ती राजे ह्या जंगलामध्ये आलेले आहेत, त्यांना तहान लागलेली, तिथं पाण्याची व्यवस्था होईल काय. एक स्त्री त्या पर्णकुटीतून बाहेर आली आणि तिने काय केलं, एक आपल्या कानातून बोट घातला आणि कानातून एक छोटासा मळ काढला आणि त्या मळाचा द्रोण केला, त्यात एक गुणभर पाणी टाकलं, म्हणे हे घेऊन जा. तो नोकर चकित झाला की हा काय प्रकार आहे. त्याने तो द्रोण घेऊन गेला की सामान्य गाय मला देत नाही. नोकराला हुकूम दिला, तिला सोडा चाला घेऊन चला बळजबरीने. विसरला तो राजा आपले काय स्वरूप आहे, आपले कर्तव्य काय आहे आणि आपण काय करतो हे त्याला भान राहिलं नाही. नोकराने हुकूम सोडल्यानंतर त्या गायला सोडले आणि घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्या गायने चौक गोल असं जमिनीमध्ये असे लावले आणि ती काय हला, त्यावेळेला म्हणजे हलत नाहीये. मग
त्यांना म्हणजे त्याला 2 ठोके मारण्याची चालायला सुरुवात करते. तर नोकरांनी त्याला ठोके मारल्यानंतर काय प्रकार घडला? ती काम धेनू हल्ली गुतली आणि त्यातून अनेक सैन्य निर्माण झालं. जेवढे त्या राजावर सैन्य होतं ना त्याच्यापेक्षा जास्त निर्माण झाले. त्या सैन्यांनी सगळ्या राजाच्या सैन्याला पराजित केलं, मारलं, हाणलं. त्या राजाला सुद्धा त्याचा प्रसाद मिळाला. आणि मग राजा ज्या काय अवस्थेचा त्या अवस्थेतून तो तम अवस्थेमध्ये गेला. आणि हे असे म्हणे साधे साधू संत आणि आमच्याशी प्रतारणा करतात, आमच्याशी शिय देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी त्या राजाने काय केलं? त्या जमालदीनला तर मारलंच मारलं आणि त्या रेणुकीवर 21 वार केले. लक्षात ठेवा, हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगतोय ना त्याच्यामध्ये खूप धर्माचं रहस्य घडलेलं आहे. आणि वार केल्यानंतर निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्या रेणुकीने 3 वेळा उच्चार केला, धाव परशुरामा, धाव परशुरामा, धाव परशुरामा. असा उच्चार केल्यानंतर परशुराम कैलास पर्वतावर भगवान शंकराशी तो विद्या अध्ययन करता. त्यावेळेला शंकरांनी ते जाणलं. म्हणला परशुरामा, ज्या मृत्यू लोकांमध्ये तुझ्या माता पित्यावर मोठं संकट आहे, तुला त्यांना सहकार्य करण्याचा दावा लागेल. त्यावेळेला परशुराम त्या आश्रमामध्ये आला आणि माता पित्यांची अवस्था पाहिल्यानंतर कोण असं केलं, तुम्ही काय केलं? त्यावेळेला परशुरामचे पिताजी गेले होते आणि माता काय म्हणते, एक कोणी चक्रवर्ती राजा आला आणि त्यांनी आम्ही अशी त्यांची व्यवस्था केली. ही सगळी अवस्था त्या राजाने केली. क्षत्रिय राजा, ब्राह्मणांचं साधू संतांचं संरक्षण करणारा राजा आणि तो असा सगळ्या आदरातिथ्य प्राप्त होऊन सुद्धा अनाचार करतो. तो गेला म्हणून होता, त्यांचा मुलगा होता म्हणून एकच मुलगा जन्माला आला, तो वीर जन्माला आला. ब्राह्मण असताना त्यांनी वीरत्वाचं कार्य केलं म्हणून एक वीर. म्हणून असं म्हटल्यानंतर ते अवस्था पाहिल्यानंतर परशुरामाने सांगितले की राजा क्षत्रिय आणि ब्राह्मणावर असा अत्याचार करतो, मी 21 वेळा क्षत्रिय या भूतलावर एक सुद्धा होणार नाही. अशी प्रतिज्ञा परशुरामाने त्या जंगलाच्या पर्णकुटीमध्ये केली. ब्राह्मण असताना क्षत्रियाची प्रतिज्ञा केली आणि मग सुरू केलं. तर किती क्षत्रिय दिसला की मारायचा. राजपुत्र असो, कुणी वयाचा लहान असो, मोठा असो, कुणी असो, मारायचा. 21 वेळा अशी परंपरा आहे. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. एका क्षत्रिय राजाने त्रास दिला आणि संपूर्ण भारत वर्षामध्ये असणाऱ्या क्षत्रियांना ते भोगावं लागलं. हे मला तुम्हाला सांगायचे की आमच्या चित्रपटून मी सांगितलेलं आहे, पाप विन पाप फळ, पुण्य पुण्य फळ. पाप न करता पाप लागतं आणि पुण्य न करता पुण्य लागतं. ह्या वचनामध्ये अत्यंत गहन अर्थ आहे, त्याचा विषय वेगळा आहे. परंतु एका राजाने पाप केलं आणि संपूर्ण क्षत्रियांना ते भोगावं लागलं, ही अशी वेळा आहे. तर आपल्या मनुष्य जीवनामध्ये कोणतेही कर्म करीत असताना कर्माचं जे स्वरूप आहे ते आपण शोधून आपली कर्माची वाटचाल करायची आहे. म्हणजे नुसतं दृष्टीने अंधदृष्टीने कर्म करायचं नाही, ज्ञान दृष्टीने कर्म करायचंय. ज्ञान दृष्टीने कर्म केल्यानंतर त्या कर्माचं स्वरूप समजतं आणि ते कर्म केल्यानंतर आपल्या पत्रात काय पडतं. म्हणून परमेश्वर धर्मामध्ये सांगितलेलं आहे, निष्काम कर्मयोग करा, सकाम कर्मयोग करू नका. निष्काम कर्मयोगाने तुम्हाला कर्म लिहिता येणार नाही. सकाम कर्माने